संघटना लोकांच्या हितासाठी पाहिजे असतात. जोपर्यंत चळवळी बरोबर आहे तोपर्यंत लोकांचा आवाज हा मोठा केला जातो. लोकांचा आवाज जनतेमध्ये आणि सरकारमध्ये बिंबवला जातो. त्यामुळं संघटना आणि चळवळी लोकांना हव्याच असतात. पण त्याच संघटना किंवा चळवळी राजकारणात गेल्या तर त्या लोकांना पसंत नसतात. नेमकं का? राजू शेट्टी पण जिंकले, सदाभाऊ खोत हारले. ऐका ना, सदाभाऊ खोत हारले, वामनराव चटप जिंकले, वामनराव चटप पुन्हा हारले. शरद जोशींना थेट लोकांमध्ये निवडून जाता आलं नाही. मग संघटना का जात आहेत त्याच्या वळचणीला? आता हेच सांगायचं आहे की आपणच उदाहरण घ्यायचं झालं तर महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीमध्ये 2च मतं पडली, नवरा बायकोचीच मतं होती. परंतु त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले मोठ्या मताधिक्याने निवडून आले, हे वास्तव आहे. त्याचबरोबर ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत प्रचारात कमी त्यांना आघाडी घेता आली, ते निवडणुकीत पडले. म्हणजे हे वास्तव आहे की महान पुरुष प्रत्येक वेळेस निवडणुकीत पडलेले आहेत. आणि निवडून कुणाला दिलं? शरद जोशीसुद्धा निवडणुकीत पडले. पण त्यांना ज्यांनी पाडलं त्यांची नावं सांगा बरं तुम्ही. महात्मा ज्योतिबा फुल्यांना कुणी पाडलं त्याचं नाव माहिती आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुणी पाडलं ह्याचं नाव आपल्याला माहिती आहे का? त्याचबरोबर शरद जोशींना कुणी पाडलं ह्यांची नावं आपल्याला माहिती आहेत का? काळाबरोबर कोण राहिली? तर हे परिवर्तनवादी लोक राहिली, हे इतिहास आहे. इंदापूर तालुक्यातील विधानसभेची निवडणूक आता दुसऱ्या टप्प्यात आहे. या निवडणुकीमध्ये तब्बल 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये काही अपक्ष देखील आहेत. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष काम करणारे ॲडव्होकेट पांडुरंग रायते हे देखील निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचं ऊस शेतकरी नावाचं चिन्ह आहे. त्यांचा प्रचार कसा चालला आहे ते आपल्याला विचारायचं आहे. साधारणपणे काय भूमिका घेऊन तुम्ही निवडणुकीला उतरला आहे? आम्ही निवडणुकीत हेच भूमिका घेऊन उतरलो आहे की सत्याचे जे काही उमेदवार आहेत, सत्ताधारी आणि विरोधक, हे शोषकांचं प्रतिनिधित्व करतात. आणि आम्ही जे आहे ते ज्यांचं शोषण होतं आहे त्यांचं प्रतिनिधित्व करणारी आमची शेतकरी संघटना आहे. ज्यांची शेतमालाच्या भावात लूट झाली, ज्यांची दुधात लूट झाली, ज्यांची कापसात लूट झाली, ज्यांची शेतमालाच्या निविष्ठ खरेदीमध्ये लूट झाली, त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची आम्हाला संधी मिळते आहे. आणि त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर मातब्बर उमेदवार जरी तुम्हाला वाटत असलं तरी ते आमचे लुटारू आहेत. कारण एक उमेदवार आहे तो 20 वर्ष झालं ह्या तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व केलं होतं त्यांनी. आणि त्यांच्या ताब्यात आता सध्या 2 साखर कारखाने आहेत आणि 2 खाजगी कारखाने आहेत. ज्या उमेदवाराला 95च्या निवडणुकीला निवडणूक खर्च करायला ऐपत नव्हती त्या उमेदवारांनी नंतरच्या काळात 2 साखर कारखाने उभा कसे केले हा आमचा प्रश्न आहे. त्याचबरोबर दुसरा जो उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा दत्तात्रय भरणे, जो आमच्या कारखान्याचा चेअरमन होता आणि त्यांनी त्यांच्या सत्ताकाळात ऊसाला भाव कधी मिळवून दिला नाही. त्याचबरोबर विधानसभेत गेली 10 वर्ष झालं ते आमचे प्रतिनिधित्व करतात. 10 वर्षात कधीही त्यांनी ऊसाचा भाव कमी का काढला जातो ह्याच्यावर कधी वाच्यता केलेली नाही. त्याचबरोबर तिसरे उमेदवार आपल्याला बघायला मिळतील की जो दूध धंद्यातल्या माणसाचा पोरगा आहे, ज्यांनी आंदोलनामध्ये म्हणला होता मध्यंतरी आमच्या 2019च्या आंदोलनामध्ये की जर मी शेतकऱ्याचं दूध नाही घेतलं तर शेतकऱ्याला वड्याला नाल्याला दूध ओतून द्यावं लागेल. म्हणजे अशा स्वरूपाचे शेतकऱ्यांबद्दल कोणतीही संवेदना नसलेले उमेदवार उभा आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आम्ही कष्टकऱ्यांचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणून आम्ही ह्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने उभा आहे. खरं तर 3 म्हणजे इंदापूरला जरी 24 उमेदवार असले तरी निवडणूक रिंगणात मात्र तिरंगी लढत होताना दिसते असं चित्र आहे. आणि मग याच्यामध्ये तुम्ही गेले अनेक वर्ष काम करूनही तुम्ही त्यात का दिसत नाही? आता काय झालं आहे, चलती तिकडं भलती अशी एक आपल्या मराठीमध्ये म्हण आहे किंवा असत्याल शितं तर जमत्याल भूतं. म्हणजे जर तांदूळाची शितं टाकली, भाताची शितं टाकली तर त्याला मुग्या लागतात. आपल्या पूर्वीच्या म्हणीमध्ये भूतं लागतात. आता हे जी काय अतृप्त लोक आहेत, जे शेती व्यवसायात अपयशी आलेली लोक आहेत, ती लोक आता ह्या उमेदवारांचं प्रचाराच्या कामात गुंतलेले आहेत. जो कष्टकरी शेतकरी तो आज बांधावरच आहे, ज्याचं खरंच पोट शेतीवर चालतं, तो काय ह्या निवडणूक प्रक्रियेत दिसत नाही असं आमचं तर स्पष्ट मत आहे. परंतु आता सध्या काय झालं आहे की हे 3 जणांकडे इतक्या लुटीचा पैसा आलेला आहे. म्हणजे हर्षवर्धन पाटलांचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर 1000 रुपये टनाला कमी देतात. त्यांच्या 2 कारखान्याचा जर हिशोब काढला तर 12 लाख टन ऊस त्यांचं 2 कारखान्याचं गाळप होतं आहे. 1000 रुपये जर कमी जर धरलं तर 1200 कोटी रुपये दर 10 वर्षाला ही आम्हाला कमी द्यायचं पाप करतात. त्याच बाजूला दुसरं जर बघितलं तर मान्यांचे जवळपास 20-25 लाख
लिटर दूध कलेक्शन आहे. आमचं शेतकऱ्याचं घेतलेलं दूध पॅकिंग करून हे 60 रुपयांनी 65 रुपयांनी पुढं विकतात प्रक्रिया करून. वास्तविक निलंगेकर समितीच्या सूत्राप्रमाणे ह्यांना ठराविक टक्के नफा खाण्याचा अधिकार होता, परंतु ह्यांनी पर लिटर जवळपास 38 रुपये पर लिटर नफा कमावला. ह्यांनी नफा कमावला ह्याच्या बाबतीत कधीही हर्षवर्धन पाटील गेल्या त्यांच्या सत्ता काळात बोलले नाहीत किंवा नंतरच्या काळात भरणे कधीही विधानसभेत बोलले नाहीत. म्हणजे ह्यांना निलंगेकर समिती माहिती का नाही हाच माझा तर खरा प्रश्न आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर लुटारूंच्या बाजूने सत्ताधारी आहेत आणि तिघं बी लुटारू आहेत. आता एका बाजूला भरणे म्हणतायत की मी इतक्या 1000 कोटीचा निधी आणला. अरे पण आता प्रत्येक निधीमध्ये तुम्हाला ठेकेदाराकडनं कमिशन मिळतं हे आता जगजाहीर झालेलं आहे. आमच्या तालुक्याचा आमदार 5 कोटीचा बंगला त्यांनी बांधायला काढला 1 1.5 एकरात. 2 कोटीची गाडी त्याच्या गांडीखाली आहे. ह्याच्यावरून हा सर्वसामान्य माणूस आहे का शेतकरी आहे का हे सहज कुणाच्याही लक्षात येतं आहे. म्हणजे आता हे आमचं सामान्यांचा पुळका आणू नये, खोटी वल्गना काही करू नये आणि सत्य का असेल ते बोलाव ना. तुम्ही जसं म्हणताय की शोषक आहेत, मग शोषक आहेत तर त्यांना जनता का स्वीकारते, त्यांना का मतं मिळतात? मुळात तोच विषय आहे की आमच्या शेतकरी आता सध्या भुलीच्या अवस्थेत आहे. म्हणजे आता एक उदाहरण लक्षात घ्या, मराठा आरक्षणाचा विषय आता चर्चेत आहे. मराठ्यांना 100% जरी आरक्षण दिलं तरी मराठ्यांचे प्रश्न सुटणार नाही हे वास्तव आहे. जर मराठ्यांचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर त्यांच्या घामाला दाम मिळायला पाहिजे. शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50% नफा जो स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तसं जर दिलं तर आम्ही गरजू राहणार नाही. आता तुम्ही बघत असाल की ह्या तिघांच्या मागं लोक आहेत का आहेत तर सध्या गरजू लाचार अशी लोक जास्त झालेली आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्यांची हवा दिसते. आणि ती गरजू लाचारांची ज्यावेळी संख्या कमी होईल ती कधी होईल तर त्यांच्या घामाला दाम मिळालं तर. ही काय हौसनी जात नाहीत, हे सुद्धा म्हणजे कष्टाने कमावणारी शेतकरी आहेत, सर्वसामान्य जनता आहे, परंतु ह्यांना आता त्यांच्या घामाला दामच मिळू द्यायची नाही अशी व्यवस्था आहे. म्हणून मला एक सांगा ना, सत्ता हे सगळ्यात शेवटचं स्थान असतं असं लोकशाहीत म्हटलं जातं. राजू शेट्टी पण जिंकले, सदाभाऊ खोत हारले. आहे का नाही? सदाभाऊ खोत हारले, वामनराव चटप जिंकले, वामनराव चटप पुन्हा हारले. शरद जोशींना थेट लोकांमध्ये निवडून जाता आलं नाही. मग संघटना का जात आहेत त्याच्या वळचणीला? आता हेच सांगायचं आहे की आपणच उदाहरण घ्यायचं झालं तर महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीमध्ये 2च मतं पडली, नवरा बायकोचीच मतं होती. परंतु त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले मोठ्या मताधिक्याने निवडून आले, हे वास्तव आहे. त्याचबरोबर ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत प्रचारात कमी त्यांना आघाडी घेता आली, ते निवडणुकीत पडले. म्हणजे हे वास्तव आहे की महान पुरुष प्रत्येक वेळेस निवडणुकीत पडलेले आहेत आणि निवडून कुणाला दिलं, शरद जोशीसुद्धा निवडणुकीत पडले. पण त्यांना ज्यांनी पाडलं त्यांची नावं सांगा बरं तुम्ही. महात्मा ज्योतिबा फुल्यांना कुणी पाडलं त्याचं नाव माहिती आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुणी पाडलं ह्याचं नाव आपल्याला माहिती आहे का? त्याचबरोबर शरद जोशींना कुणी पाडलं ह्यांची नावं आपल्याला माहिती आहेत का? काळाबरोबर कोण राहिली तर हे परिवर्तनवादी लोक राहिली, हे इतिहास आहे. आताच्या निवडणुकीत यश येईल अपयश येईल, परंतु ह्याच्यामध्ये जसं रामसेतूमध्ये खारीचा वाटा होता तसा आम्ही ह्या निवडणुकीमध्ये पाठ टेकवलं नाही हे आमची उद्याची पिढी सांगेल. आणि त्याच वेळेस उद्याची पिढी ज्यांनी ह्या गद्दाऱ्या केल्या, लबाड्या केल्या, त्यांची पुढली पिढी म्हणणार आहे की तुम्ही ज्यावेळेस रायतेसारखा माणूस लढत होता किंवा शरद जोशींसारखी माणसं उभा राहिली होती, रघुनाथदादा पाटलांसारखी माणसं उभा राहिली होती, त्यावेळेस तुम्ही कुठं होता? तर त्यावेळेस त्यांना द्यायला उत्तर नसणार आहेत पुढल्या पिढीला. आता शोषक आहेत हे आता काय झाकून राहिलेला विषय नाही. म्हणजे आपले पूर्वज कुणाला साथ देतात ह्याची नक्की चर्चा होणार आहे, फक्त त्याला कालावधी जाईल. कुठले मुद्दे घेऊन तुम्ही आता निवडणुकीत जाता? इंदोरच्या जनतेला तुम्ही काय सांगताय? आता तसं बघायला गेलं तर आम्ही पहिला मुद्दा ही धरलेला आहे की उजनी जलाशयाच्या बाबतीत बाजूला एक अभयारण्य व्हावं म्हणून शरद पवारांनी त्या काळात मुख्यमंत्री पदावर असताना भयान प्रयत्न केलं होतं आणि ती गावं विस्थापित करायची होती. त्यावेळेस जन आंदोलन मोठं उभं राहिलं आणि कैलासवासी शंकरराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाला यश आलं आणि ते अभयारण्य पोस्टपोन झालं आहे, म्हणजे कॅन्सल नाही झालेलं, फक्त पुढं ढकललेलं आहे. आता त्याच कैलासवासी शंकरराव भाऊंचे पुतणे हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या मांडीवर बसून आता मतं मागतात. तसं बघायला गेलं तर हर्षवर्धन पाटील राजकारणात यशस्वी झाले ते कैलासवासी शंकरराव भाऊंमुळं, त्याचबरोबर कैलासवासी राजेंद्र कुमार गोलपांमुळं. परंतु ते त्यांना विसरले आणि त्यांना ज्यांनी विरोध केला ते शरद पवारांच्या नावाखाली ते आता मतं मागायला लागल्यात.
आमचं असं मत आहे की तुम्ही अभयारण्यवाली लोक का पाठीमागचा विषय विसरून जायला लागला. त्याचबरोबर निरा डावा कॅनलला अस्थिरीकरणाचा विषय होता. तो अस्थिरीकरणाचा विषय नेमकं कोणाच्या डोक्यातलं पाप होतं. त्याला भरण्यांनी विरोध केला का, हर्षवर्धन पाटलांनी विरोध केला का, हा आमचा प्रश्न आहे. त्याचबरोबर ऊस धंद्यातून जी लूट होती आहे, ह्या लुटीच्या बाबतीत कोणी बोलायला तयार नाही. त्याचबरोबर महिला बचत गट कर्जबाजारी का झाल्या, त्याचबरोबर एज्युकेशन लोनची काय अवस्था आहे, दुधाची अवस्था काय आहे, आणि हे सगळं आम्ही लोकांपर्यंत जाऊन बोलणार आहे की तुमचे खरे लुटारू कोण आहेत. सत्य असत्य मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता, हे जे तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, ह्याच्यात सत्य शोधा एवढंच सांगण्यासाठी आम्ही ह्या निवडणुकीत फिरतोय, उभा राहिलो आहे आणि आमची भूमिका स्पष्टपणे मांडतोय. सत्ता आणि सत्ताकारण हे राजकारणाचा जरी मुख्य केंद्रबिंदू असला तरीसुद्धा संघटना लोकांच्या हितासाठी पाहिजे असतात. जोपर्यंत चळवळी बरोबर आहेत तोपर्यंत लोकांचा आवाज हा मोठा केला जातो, लोकांचा आवाज जनतेमध्ये आणि सरकारमध्ये बिंबवला जातो. त्यामुळं संघटना आणि चळवळी लोकांना हव्याच असतात. पण त्याच संघटना किंवा चळवळी राजकारणात गेल्या तर त्या लोकांना पसंत नसतात. नेमकं का, याचं उत्तर पांडुरंग त्यांना शोधावं लागेल. पण त्याचबरोबर जनतेलासुद्धा की जर त्यांच्या मते हे सगळे शोषक असतील तर दररोज लोकहितासाठी लढणारे लोक सत्तेवर का येत नाहीत, सामान्य लोक सत्तेवरती का येत नाहीत, हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. निवडणुका ह्या अशाच असतात, चलत्याच्या मागं भलती असं जे म्हणतात तसंच होतं. परंतु याच्यामध्ये संघटना आणि चळवळी त्यांचं मत व्यक्त करत त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे आम्ही फक्त लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी निवडणुका हे माध्यम वापरतो. खरंच तसं असेल तर चळवळी पुन्हा जोम धरतील यात शंका नाही. धन्यवाद.